वैदूच्या पप्पाला हाताला लागल्यापासून त्यांना काय करताच येत नाही. त्यामुळे सकाळी आणि जरा माझी धावपळ चालू झाली. वैदूचं आवरायचं, त्यांचं आवरायचं. आता सगळं कसं ते हातात प्लॅस्टर असल्यामुळं मला सगळं करायला लागते. ह्याला दिलं दात घासायला, म्हणलं तू दात घास पाणी वगैरे तापसपर्यंत. मग पहिला तिला आंघोळ घातली, कारण तिला खायला लई वेळ लागते. कारण आता कसं एक्झाम चालू आहे, त्यामुळं टिफिन न्यायचं नाही ना स्कूलमध्ये. त्यामुळं पहिला तिला खायला दिलं, मग तिच्या पप्पाला आंघोळ घालून घेतली. कारण त्यांना ते हातानं आता काय करता पण येत नाही, काय नाही. त्यामुळं पहिला त्यांना वैदूला घातली, मग आता त्यांना आंघोळ घातली. कारण ते प्लास्टर वल्लं करायचं नाही म्हणून सांगितले. मग त्यांना आणि आंघोळ घालून त्यांचं आवरून त्यांना आणि चहाही द्यायला लागते. आधी कसं आता तिने कसं तर डाव्या हातानं खातेत तर खातेत. पहिला काय जसं प्लॅस्टर केलं तर काय खाता पण येत नव्हतं, काय नव्हतं. मग तेव्हा मला चालायला लागत होतं. मग त्यांना आता तरी पण थोडं थोडं खातेत, कारण सकाळचं लयच गडबड होत्या ना मला म्हणताना. खातेत ते त्यांचं काय तर काय कसं लागले हाताला, काय करता पण येत नाही. उजव्याच हाताला लागले. त्यामुळं आणि आवरून मला पण जिमला यायचं असते ना, आणि मला तर टायमात यायला लागते, कारण सरांना सोडायचं असते ना मला म्हणताना. मग ह्यांना आंघोळ घालून घेतली, परत चपात्याही केल्या आणि वैदूला खायला दिलं. कारण तिला खाऊन जायला लागते, कारण नंतर मग भूक लागते ना, तिला भूक सहन होत नाही खाल्ल्याशिवाय. अजून कामाचा पत्ता नव्हता. कामं तर सगळी पडली होती, ढीगभर कामं करायची होती. आणि त्यात काल मनीनं रात्री एक पिल्लू कुठून येऊन सोडून आल्या. ती रात्री उशीरपर्यंत ओळखत बसलो, पण काय मिळालंच नाही. पण तिनं सकाळी आणली तिनंच, कारण ह्यानी म्हणले तिला, जर तू पिल्ल्याला नाही आणली तर तुलाच मी सोडून येणार म्हणले. म्हणताना सकाळी घेऊन आल्या. आणि एक पिल्लू होतं, जे 4 होते, 2 आम्ही त्यांना लागणार होतं आमच्या इथं, त्यांना 2 दिले आम्ही, 2 आहेत आता. त्यामुळं तिनं तसं सोडणार म्हणल्यावर घेऊन आली. मग वैदूलाही खायला दिलं. हिचं खाणं म्हणजे काय विचारू नका. 9:30ला शाळा असते, 10ला जाते हिच्या खाण्याच्या टायमात. हे असं चाललं आहे आमचं, एका हाताने सगळं. काय करायचं आता.